नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2026 संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये खूप मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शासन स्तरावरती मागणी पत्र कार्यवाही सुरू आहे. ती कशा प्रकारे सुरू आहे, जागा किती असणार आहे, डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट बघायला भेटणार आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अपडेट काय आहे, कशा प्रकारचे आहे ते सांगण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी वनरक्षक भरतीसाठी सर्वात बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. हे पुस्तक या ठिकाणी 94 प्रश्नपत्रिका संच, या पुस्तकामध्ये 2019 पासून 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित वन विभागाच्या कव्हर करण्यात आलेल्या आहे. याच्यामध्ये 2023 मध्ये झालेले वनरक्षकच्या या ठिकाणी 24 प्रश्नपत्रिका कव्हर आहेत. लघुलेखकची एक, वरिष्ठ लिपिकची एक, कनिष्ठ लिपिकची एक, लेखापालच्या 5 प्रश्नपत्रिका आणि 2019 मध्ये झालेल्या वनरक्षकच्या 22 प्रश्नपत्रिका आणि नवीन प्रश्नपत्रिका ज्या या ठिकाणी तांत्रिक प्रश्नपत्रिका आहेत, वने पर्यावरण यांच्या संदर्भात जे आहे 40 प्रश्नपत्रिका, अशा प्रकारच्या एकूण सर्व मिळून 94 प्रश्नपत्रिका लॉन्च करण्यात आलेल्या आहे. हे पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी लिहिलेलं आहे. दुसरं पुस्तक म्हणजे वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी व्याकरण प्रश्नसंच, याच्यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. एकूण 107 प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे. ही दोनही पुस्तके जी आहेत ना, सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून नक्की खरेदी करा आणि जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon, फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकतात. दोन्ही पुस्तके सर्वात बेस्ट तुम्हाला आहे. हे वनरक्षक आणि वनमजूर पदभरतीसाठी दोन्हीसाठी फायद्याचे ठरेल. वनरक्षक, वनमजूर, वनसेवकसाठी तिन्ही यांच्यासाठी फायद्याचे ठरेल. आता वनसेवक, वनमजूर हे एकच आहे. ठीक आहे, नक्की ही पुस्तके खरेदी करा. आता जी अपडेट काय आहे ती मी तुम्हाला इथे डिटेल्स मध्ये सांगणार आहे. ठीक आहे, हे पेज मला इथे काढून टाकूयात दोन्ही. ठीक आहे, अपडेट अशी आहे. तर मला हा या ठिकाणी RTI जो रिप्लाय प्राप्त झालेला आहे, या ठिकाणी काल परवा प्राप्त झालेला आहे, परंतु इथं 11/6/2026 ची आत्ताची ही येथे तारीख आहे. अपडेट पूर्ण नीट समजून घ्या. मी RTI टाकला होता आणि RTI मार्फत या ठिकाणी वनरक्षक पदभरतीची सद्यस्थिती काय आहे, म्हणजे त्याची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे, अशी माहिती मी त्यांना विचारली होती. सोबतच वनसेवक पदाची जाहिरात येणार आहे का, हे देखील विचारलं होतं. आणि जे वनरक्षक पद आहे, ही किती पदांची जाहिरात येणार आहे, साधारणतः किती पदे असू शकतात, हे देखील डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. त्याची कार्यवाहीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ही 4 जूनला या ठिकाणी त्यांना अर्ज प्राप्त झाला होता आणि त्यांनी एक रिप्लाय दिला होता आणि पुन्हा एक रिप्लाय त्यांनी दिलेला आहे. तर माझं नाव वगैरे इथं आलेलं आहे. ठीक आहे, नाव आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये जो RTI असतो पहिल्यांदा स्पेशल वन विभागाकडे जात नाही. आता वन विभाग आणि महसूल विभाग हे जॉईंट आहेत, त्याच्यामुळे अर्ज पहिल्यांदा जातो महसूल विभागाकडे. महसूल विभागाकडे जातो. त्याच्यानंतर महसूल विभाग काय करतं, नागपूर विभागाकडे अर्ज पाठवून देतात. त्याच्यानंतर 30 दिवसांनंतर आपल्याला माहिती येते. इथं या ठिकाणी अर्ज हस्तांतरित करण्यात येत आहे. बघू शकता, यांच्याकडे नागपूर यांच्याकडे हस्तांतरित करण्यात येत आहे. तिथून पुढे पुन्हा एक रिप्लाय आला. येथे त्यांनी या ठिकाणी कधीपर्यंतची माहिती बघू शकता, मार्च 2026 पर्यंत रिक्त पदांची इथे माहिती दिलेली आहे, ती तुम्हाला सांगतो आणि अपडेट काय आहे ते सांगतो. आता या जागा ना प्रत्येक RTI मध्ये कमी जास्त झालेल्या आहेत नेहमीच. आता इथं काय लिहिलेले आहे बघू शकता, चंद्रपूर वनरक्षक एक मिनिट, ठीक आहे, एक मिनिट. चंद्रपूर वनरक्षक इथं 85 रिक्त जागा. इथं म्हटलेलं आहे गडचिरोली 128 रिक्त जागा, 161 जागा. नागपूर, अमरावतीला या ठिकाणी 62 रिक्त जागा. त्याच्यानंतर इथं 74, यवतमाळला 74, प्रमुवंस हे या ठिकाणी एक स्वतंत्र हे आहे, तिथं 12. त्याच्यानंतर पुण्याला या ठिकाणी 15, 72 आहे धुळ्याला. आता मागच्या वेळेस धुळ्याला 222 दाखवल्या होत्या, परंतु इथं या ठिकाणी कमी झालेलं आहे. आता या RTI मध्ये नेहमीच कमी जास्त होतात, कारण हे पूर्ण जाहिरात आल्याच्या नंतर कोठे किती जागा भरल्या जाणार आहे हे स्पष्ट होणार नाही. इथं आहे या ठिकाणी नाशिकला 0 होत्या, आता इथे 4 झालेल्या आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 12. त्याच्यानंतर ठाणे आहे एक या ठिकाणी बघू शकता 153. आणि कोल्हापूर आहे या ठिकाणी किती 62. आता मला वाटतं ह्या टोटल जागा इथं दिलेल्या आहेत, टोटल 830 जागा. किती 830 जागा यांनी इथे टोटल दिलेल्या आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या कमी जास्त जागा झालेल्या आहे, याच्या मागचं कारण बदली सत्र असू शकते. बदली सत्रामुळे या नेहमीच कमी जास्त इकडे इकडे वाढतात, तिकडे कमी होतात. या बदली सत्रामुळे कमी जास्त होत असतात. ठीक आहे,
ते डिटेल्समध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत नंतर. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे, मी तुम्हाला त्यांना या ठिकाणी याच्यामध्ये काय 3-4 प्रश्न विचारलं होतं. पहिला प्रश्न होतं, वनरक्षक भरती 2026 ची सद्यस्थिती काय आहे? म्हणजे या ठिकाणी ती प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे? त्याच्यानंतर जागा किती? आता ही जागांची माहिती यांनी इथे दिलेली आहे. जागा किती भरल्या जातील इथे? हे रिक्त जागांची माहिती दिलेली आहे त्यांनी 830 जागांची. ठीक आहे. त्याच्यानंतर वनमजूर पदभरती येणार आहे किंवा वनरक्षक पदभरतीची सद्यस्थिती काय आहे? असं विचारलं होतं. ठीक आहे. 22/5 ला 22 म्हणजे या ठिकाणी 22 मे ला त्यांना अर्ज प्राप्त झालेला होता कार्यालयास. ठीक आहे. 4/6 ठीक आहे. अपडेट प्राप्त वगैरे ही माहिती दिली आहे. आता इथं नीट लक्ष द्या. हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. आपण मागणी केलेल्या अनुषंगाने कळवण्यात येते की वन विभागातील सरळ सेवा पदभरती प्रक्रिया 2026 करिता वन वृत्तांकडून रिक्त पदांचे मागणीपत्र मागविण्याची कार्यवाही सुरू आहे. सुरू आहे. आता 2000 आता या ठिकाणी 6व्या महिन्यात जूनमध्ये हा त्यांनी रिप्लाय दिलेला आहे. तर कार्यवाही सुरू आहे. ही चांगली बाब आहे. ठीक आहे. या कार्यालयाकडे माहे मार्च 2000 अखेर रिक्त पदांची माहिती पृष्ठ 1 वर उपलब्ध करून दिलेली आहे. ती तुम्हाला मी दाखवली. 830 जागा रिक्त आहेत. तसेच वनसेवक पद निर्मितीबाबत अद्याप शासनाची मंजुरी प्राप्त झालेली नाही. ठीक आहे. आणि दुसरा विचारलं होतं जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल. आता चालू घडामोडींवरती म्हणजे त्याच्यावरती भाष्य करणे अधिकाराच्या कक्षेत येत नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे, वनरक्षक भरती कधी येईल असं त्यांनी सांगितलेलं नाही. परंतु काय म्हटलेलं आहे, वन विभागातील सरळ सेवा पदभरती प्रक्रिया 2026 करता वनवृत्तांकडे रिक्त पदांचे मागणीपत्र कार्यवाही सुरू आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यांनी रिक्त पदांच्या 830 जागांची माहिती येथे दिलेली आहे. जाहिरात ही या ठिकाणी 1000 पेक्षा जास्त पदांची नक्की येणार आहे आणि कार्यवाही रिक्त पदांची चालू आहे. या ठिकाणी रिक्त पदांची या ठिकाणी माहिती या ठिकाणी जवळ-जवळ 3-4 महिन्यापासून तेच ते सांगत आहे. परंतु सर्वांना मिळून याच्यामध्ये जर प्रयत्न केले तरच जाहिरात या ठिकाणी लवकरात लवकर येईल. अन्यथा लवकर जाहिरात येणार नाही. आपल्याला काहीही करून या ठिकाणी 2026 च्या एंडिंग पर्यंत तरी देखील जाहिरात येणे अपेक्षित आहे. त्यासाठी सर्वांनी ज्याच्या पद्धतीने जास्तीत जास्त वनमंत्र्यांना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना, इतर सर्वांना या ठिकाणी जास्तीत जास्त स्वतःच्या जिल्ह्यातून, तालुक्यातून या ठिकाणी मंत्र्यांना, आमदारांना जास्तीत जास्त निवेदन देणे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त निवेदन वनमंत्री गणेश नाईक साहेबांना गेले पाहिजेत, तरच ही जाहिरात लवकर येईल. सर्वांनी प्रयत्न केले तरच. नाहीतर 2026 मध्ये जाहिरात येणे अवघड आहे. ठीक आहे. अशा प्रकारची अपडेट होती. आता सर्व पदांची या ठिकाणी यांनी सांगितले आहे, सरळसेवा पदभरती 2026 साठी. हा या ठिकाणी प्रक्रियासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. वनवृत्तांकडून रिक्त पदांचे मागणीपत्र मागवण्याची कार्यवाही सुरू आहे. 2026 भरती प्रक्रिया म्हटलेली आहे. ही चांगली आनंदाची बातमी आहे. परंतु कधी येईल, उशीर नक्कीच होणार आहे. परंतु सर्वांनी याच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. ठीक आहे.